नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. शनिवारी 14 मार्च रोजी सकाळी 10:30च्या दरम्यान पुण्याकडून नाशिककडे जाणारा अवजड हायवा ट्रक विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कंटेनरवर धडकून अपघात झाला. सदरची घटना पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा येथे झाल्यानंतर दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. राजगुरुनगरकडे चाललेल्या हायवा चालकाचे नियंत्रण सुटल्यानं डिव्हायडर तोडून चाकण बाजूकडे चाललेल्या कंटेनरला धडकल्यानं हायवा चालक जखमी झाला. हा अपघात शनिवारी शिरोली घाटमाथ्यावर दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान घडला. या विचित्र अपघातामुळे पुणे नाशिक महामार्गावर होलेवाडी बायपासपासून भामपर्यंत वाहतूक ठप्प झाली. तब्बल 3-4 तास झालेल्या वाहतूक कोंडीने अनेक वाहन चालकांची खरपुडी मार्गे तर दावडी शेलपिंपळगाव मार्गे आळंदी अथवा चाकण मार्गाचा वापर केला. काही वाहन चालकांनी वाकी काळूस मार्गाचा वापर केल्यानं या ग्रामीण रस्त्यावर देखील वाहनांची वर्दळ वाढल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दुपारी 4 नंतर कोंडी फुटून पुणे नाशिक महामार्ग पूर्ववत सुरू झाला. एका कंपनीच्या बाहेरील सीमा भिंतीचे काम सुरू असताना शुक्रवारी दुपारी 4:45च्या सुमारास अपघात घडला. भिंत कोसळून पती-पत्नी मजुरांचा मृत्यू झाला तर एक कामगार जखमी झाला आहे. सचिन शंकर राठोड वय वर्ष 30, कोमल सचिन राठोड वय वर्ष 25, दोघेही राहणार चाकण तालुका खेड असे अपघाती मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या अपघातात मनोहर भिकू चव्हाण वय वर्ष 40 हा मजूर जखमी झाला. एका कंपनीबाहेर सीमा भिंतीचे काम सुरू होते. त्यासाठी ठेकेदाराने चाकण मजूर अड्ड्यावरून मजुरांना नेले होते. बांधकामासाठी सिमेंटचे ब्लॉक वापरले जात होते. सायंकाळी 4:30 पर्यंत 9 फूट भिंत उभारण्याचे काम पूर्ण झाले. त्याचवेळी भिंत कोसळली आणि त्यामध्ये पती पत्नीसह 3 जण गाडले गेले. अपघात घडताच तातडीने तेथील अन्य कामगारांनी ढिगाऱ्यात काढलेल्या या तिघांना बाहेर काढले. उपचारासाठी पिंपरीतील YCM रुग्णालयात दाखल केले तर उपचारापूर्वी दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केलं. यामध्ये 1 जण जखमी आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. चाकण तळेगाव चौकातील एका पत्रा शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई सुनील गोविंद भागवत यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक आरोपी हा इतर दोघांकडून पैसे घेऊन जुगार खेळत असताना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. खेड तालुक्यातील कुरकुंडी गावात बागायत शेतात गेली 4 दिवस एका जर्सी गायीने धुमाकूळ घातलाय. ही गायी तोंडाला जबर दुखापत झाल्या कारणामुळे अज्ञाताने कुरकुंडी गावच्या हद्दीत सोडून दिली आहे. जखमी गायी शेतकऱ्यांवर हल्ला करत असल्याचे शेतकरी बाळासाहेब बबन भोगसे व अरविंद बबन भोगसे यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषद बजरंग दल खेड प्रखंडाचे संयोजक गोरक्षक नामाभाऊ भोगसे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितले की अशीच एक गायी गेल्या महिन्यात चांदूस या ठिकाणी सोडली असता ती कालांतराने मरण पावली होती. शेतकऱ्यांनी अशा गायी गोशाळेत सोडाव्यात किंवा इतर शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. चाकण MIDC मध्ये आंबेटांजवळ मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पडले. UCSPL LPG पाईपलाईनच्या आपत्कालीन प्रतिसाद आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत मॉकड्रिल आयोजित करण्यात आले. संभाव्य पाईपलाईन आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांची तयारी, प्रतिसाद क्षमता तसेच समन्वयाची पडताळणी करण्यासाठी ही सरावात्मक कवायत आयोजित करण्यात आली. हा मॉकड्रिल MPSPL तळेगाव टीमच्या समन्वयाने पार पडला. या मॉकड्रिलला जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, अग्निशमन विभाग, वैद्यकीय सेवा, NDRF पथक तसेच सदस्य उद्योगांचे अधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारच्या सरावांमुळे आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन व संबंधित यंत्रणांची तयारी अधिक बळकट होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशभरात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने ब्रेस्ट कॅन्सर रोखण्याबरोबरच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम जनजागृती हाती घेण्यात आली आहे. खेड तालुक्यासह राज्यभरातील ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या 14 वर्ष पूर्ण व 15 वर्षाच्या आतील मुलींना HPVचा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घेण्याचे आवाहन गट विकास अधिकारी विशाल शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने, वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर जयश्री रानडे यांनी केले आहे.
खेड तालुक्यात HPVचा डोस मुलींना देण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर एकूण लोकसंख्येच्या 1% म्हणजेच 3280 मुलींना लसीचा डोस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने यांनी दिली। खासगी हॉस्पिटल दवाखान्यात या HPV लसीचा डोसचे इंजेक्शनसाठी 6 ते 10 हजार खर्च येत असून शासकीय स्तरावर या लसीचा डोस मोफत देण्यात येत आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये असलेल्या आदिवासी गाव तोरणे खुर्द या गावांमध्ये प्रथम महाराष्ट्र पोलीस दलातील सागर दुंदा मेठल हे आपली महाराष्ट्र विधानसभेमध्ये ड्युटी करत असताना खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांची भेट झाली। आमदार काळे यांनी खेड तालुक्याचे सुपुत्र असलेले पोलीस सागर मेठल यांचे कौतुक केले। खेड तालुक्याच्या विकासासाठी विविध संस्थांवर काम करणारे पदाधिकारी आणि प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी हा विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी एकविचाराने काम करावे आणि सर्वसामान्य जनतेची कामे व अडचणी सोडवण्याचे आवाहन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केले आहे। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कडूस मंडळ अंतर्गत चांडोली येथील रिद्धिसिद्धी मंगल कार्यालय या ठिकाणी झाले। यावेळी आमदार काळे हे बोलत होते। 14 गावातील शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी सर्व शासकीय विभागातील योजना, लाभार्थी निवड आणि विविध दाखल्यांचे वाटप यावेळी करण्यात आले। आमदार बाबाजी काळे स्वतःच्या वाढदिवसाची लगबग सोडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उपस्थित राहिले। दरवर्षीप्रमाणे 14 मार्च रोजी आमदार बाबाजी काळे आपल्या निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असतात, परंतु शासनाचे सुरू असलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर वाढदिवसाच्या दिवशी रिद्धिसिद्धी मंगल कार्यालय राजगुरुनगर या ठिकाणी पार पडले। आमदार बाबाजी काळे या शिबिराला आवर्जून उपस्थित राहिले। दुसरीकडे त्यांच्या जयहरी निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक, हितचिंतक आणि अनेक पदाधिकारी उपस्थित असताना आमदार काळे यांनी या शिबिरास प्राधान्य दिले। त्यामुळे आपले शेत रस्ते असतील, पानंद रस्ते असतील किंवा इतर वहिवाटीचे रस्ते असतील, जर ते या ठिकाणी आणले असतील किंवा त्याची मोजणी करायची असेल तर निशुल्कपणे त्या ठिकाणी खेड उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी कांद्याची प्रचंड आवक झाली आहे। सध्या गावरान कांद्याला प्रति किलो 10 ते 15 रुपयांचा भाव मिळाल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं। चाकण मार्केटमध्ये येणारा कांदा आखाती देशात निर्यात होत असतो। सध्या निर्यातक्षम कांदा आवक होत असून देखील आखाती देशातील तणावामुळे त्याची निर्यात होत नाहीये। परिणामी भाव वाढत नसल्याचं शेतकरी सांगतात। शनिवारी चाकण मार्केटमध्ये कांद्याची 12,000 पिशवी एवढी मोठी आवक होऊन 800 ते 1400 रुपये एवढा भाव कांद्याला मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। गाव कोणतं आहे तुमचं? गाव काळूचे संगमवाडी काय आणले आज? कांदे किती आणले? 52 पिशवी 52 पिशवी। बीट झाली नसतील अजून? नाही आता अंदाज आलाय तुम्हाला मार्केटचा कितीपर्यंत भाव निघणार आहे ते? आता अजून सुरुवातच नाही झाली म्हणजे कसं काय सुरुवात नाही म्हणजे तुम्हाला 15 रुपये भाव तर नाही भेटणार आज। 15, किती भेटणार आहे भाव? 12, 13, 12-13 लय 13 पार टॉपेस्ट भाव झाला। 8, 10, 11, 12 13 लाख भाव भेटणार आहे। तरी हा परवडतो का हो दादा? नाही बरोबर। का बरं? आता सध्या बारदानच झाले 8-10 गेलं 8 रुपये बारदान आणि 40-45 रुपये वाढ जाते। इतका बाकीचा खर्च काढणे ते वेगळे काय राहत नाही त्यात काय। बरं कशामुळे बरं भाव कमी ह्या वर्षी का जास्त वाढत नाही? काय प्रकारे? युद्धाचं नाव केले त्यांनी। आता हे बाहेर निर्यात नसल्यामुळं थोडंसं निर्यात असते जरा उठाव राहतो, तर निर्यात नसल्यामुळं सगळं त्यांनी त्या धरले जागेवर टप्पा थोडा उंचाक व्हायला पाहतो जरा। युद्धाचं नाव पुढं करून कांद्याला भाव मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे? मग हा काही व्यापाऱ्यांचा बनाव आहे असं वाटतं तुम्हाला का खरोखर युद्धाचा परिणाम आहे? युद्धाचा परिणाम असा व्हायला पाहिजे म्हणजे निर्यात जर चालू असते तर मग नसतं ना। निर्यात चालू आता हे सगळेच द्राक्ष असं आखाती दिसत आता हे युद्ध काही लवकर थांबेल असं काही चिन्ह दिसत नाही। नाही ते सगळंच झालं आता फार डिझेल, पेट्रोल, गॅस सगळ्याच बाबतीत म्हणजे हे झाले। आता हे बारदान कालचे 8-10 रुपयाची गेली 18 रुपये बारदान। प्लास्टिक सगळंच आता आहे PVC पाईप 18 ते 20% वाढ झाली सगळं। तुम्हाला शेतीला लागतो पाण्यासाठी नाही? पाणीसाठी म्हणजे आता नवीन घ्यायचं म्हणलं तर बाजार सगळ्यालाच वाढले ना। आता स्टॉकचा माल असेल तर तेच भावाने विकणार, ते मला हे दाखवायचं की बाबा माल भेटत नाही आणि चढ्या भावाने मालाची विक्री करायची। बरं समजा आता नाही युद्धाचा परिणाम आहे, मग आता देशांतर्गत बाजारात जर कांदा विकायचा शासनाने काय केलं पाहिजे?
शासनाने याच्यावरती काय आता निर्यात नसल्यामुळं त्याचं या निर्यात चालू होईल युद्ध बाकीच्या बोटी बंद असतील. अनुदान वगैरे तर देऊ शकतात ते शेतकऱ्यांना मागच्या अनुदान वेळेला काय जसं दिलं. भेटतं आता अनुदान काय देतात काही नाही देत. या सरकारवर विश्वासच नाही का तुमचा? सरकारवर मस्त विश्वास काय काय विश्वास आहे? द्यायला काय केलं पाहिलं त्यांनी. शेतकऱ्यांसाठी? म्हणजे तुमचा सरकारवरती विश्वास आहे, सरकार काहीतरी करेल अशी आशा आहे तुम्हाला? अहो, द्यायला पाहिजे मग आता ह्या भावाने काहीच परवडत नाही तसं आता खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण महात्मा फुले मार्केटमध्ये गावरान बटाट्याची सध्या मोठी आवक होतीये. मात्र गावरान बटाट्याला अवघा 7 ते 8 रुपये एवढाच प्रत्येक किलोच भाव मिळतोय. मात्र अन्य राज्यातून खाऊ बाजारात येणाऱ्या इंदोर आग्रा या बटाट्यांना 10 रुपयांचा दर मिळत असल्याचं बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं. मारुती कारभारी बोंबले सायगाव सायगावचे आहेत का तुम्ही? हा बरं, काय आणलंय मार्केटला तुम्ही? बटाटा आणलाय बटाटा कुठला बटाटा आहे हो? ज्योतीचा आहे. गावरान बटाटा आपला जो हा असतो. ज्योती किती बटाटा आणलाय? हा एक 24 पिशवी 24 पिशवी. काय भाव भेटला? 8 रुपये 8 रुपये. मग हा जो बाहेरच्या राज्यातला येतो त्याला जास्त, त्याला किती भाव आहे? त्याला आहे 10 रुपयापर्यंत. त्याला 10 रुपये. आणि गावरान बटाटे त्यांच्यापेक्षा चवीला चांगले आहेत, तरी 8 चवीला रुपये. 8 रुपये हा. हो. तो बाहेरून येतो तो कुठला बटाटा म्हणतो आपण? आग्रा आग्रा अजून, याचा इंदूर आग्रा तो इंदोर बटाटा. आग्रा बटाट्याला 10 रुपये भाव आहे आणि गावरान जो चवीला चांगला आहे, आ- आरोग्याला चांगला आहे, त्याला 8 रुपये भाव आहे. 7 रुपये 8 रुपये 7 असेल. रुपये, 8 7, परवडतो का? 7, 7-8 रुपये मिळतो. काहीच परवडत नाही. कसं काय नाही परवडत? मग तुम्ही परवडत दिला म्हणजे कसं? कसं जिला कसं का मग आता त्या घरात ठेवून काय करणार एवढं माल असं आहे ना. तो विकाव तर लागणारच आहे असं आहे ना. बरं घरात ठेवून तो सडका बटाटा किराणा लगेच कुठं खराब होतो? किती दिवसात खराब होतो बटाटा काढून ठेवतो? तो लगेच होतोय हप्त्याच्या एक हप्ताभर टिकतो. आठवडाभर राहतो. हा नाशवंत आहे बटाटा, हा कांदा. हा कांदा टिकतो. हा. बटाटा नाही जास्त टिकत. कांदा टिकतो. कांदा तुमचा 3 महिने 4 महिने असा टिकतो. नंतर वाखारी ठेवला सावलीला ठेवला तर 4-5 महिने पण कांदा टिकतो दिवाळीपर्यंत काय असं आहे कांद्याचं. तर बटाटा नाही टिकत. त्याच्या काही ते उन्हात पडला का तापला का तो सडा सुरुवात होतो. असं असतं. किंवा आळे लागते त्याला. बाकी बुद्रुक ग्रामपंचायतला एका कंपनीच्या CSR फंडातून नवीन घंटा गाडी मिळाली आहे. घंटा गाडीचा लोकार्पण सोहळा कंपनीच्या अधिकारी व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. पुणे जिल्ह्यातील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दुर्मिळ आणि अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडत 66 वर्षीय महिलेच्या उदरातील सुमारे 4 किलो वजनाचा ओव्हेरियन ट्यूमर काढून तिचे प्राण वाचवलेत. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे संबंधित महिलेला नवजीवन मिळालं असून वैद्यकीय क्षेत्रातही या कामगिरीचं कौतुक होत आहे. सदर रुग्णाला काही काळापासून पोटात सूज आणि अस्वस्थता तसेच वेदना जाणवत होत्या. मात्र शस्त्रक्रियेची भीती असल्यानं सुरुवातीला त्यांनी रुग्णाला दाखल होण्यास टाळाटाळ केली होती. डॉक्टरांनी केलेल्या समुपदेशनानंतर अखेर त्यांनी शस्त्रक्रियेस संमती दिली. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सर्जन डॉक्टर प्रशांत केदारी आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर क्षितिजा गायके यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्या पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले भानुदास पराड व कार्यकारी अध्यक्षपदी निवड झालेले राजेंद्र मांजरे, सचिव तुकाराम बोबले व अन्य कार्यकारिणीचे खेडचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसंच राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीनं नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ आणि सर्व नगरसेवकांच्या वतीनं नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पत्रकार राजेंद्र सांडभोर, एकनाथ सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे, तुकाराम बोंबले, राजेंद्र मांजरे, तुषार मोढवे, गणेश आहेरकर आदी अनेक जण उपस्थित होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 14 मार्च 2026 रोजी तरकारी मालाची तसंच फळांची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही मध्यम स्वरूपात झालेली आहे. परंतु काही मालाचे भाव कमी झालेले आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबी 5 ते 6 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे फुलावर असेल, फुलावरसुद्धा 10 ते 13 रुपये किलो आहे. वांगे 25 ते 30 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव 10 ते 15 रुपये किलो आहे.
कारली 40 ते 50 रुपये किलो आहे, गवारी 70 ते 80 रुपये किलो आहे, दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे, डांगर भोपळा 15 रुपये किलो आहे, शेवगा असेल शेवग्याचे भाव कमी झालेले आहेत, शेवगा 25 ते 30 रुपये किलो आहे, मिरची ज्वेलरी असेल ज्वेलरी 50 ते 55 रुपये, त्याचप्रमाणे काळी मिरची असेल काळी मिरची 60 ते 65 रुपये किलो आहे, दोडका 30 रुपये किलो आहे, शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे, श्रावणी घेवडा 25 ते 30 रुपये किलो आहे, वालवरसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे, चवळीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे, तोंडलीसुद्धा 25 रुपये किलो आहे, राजमा 40 ते 45 रुपये किलो आहे, पावटा 40 ते 50 रुपये किलो आहे, भेंडी 30 ते 40 रुपये किलो आहे, गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे, घोसाळी 25 ते 30 रुपये किलो आहे, बीट 10 ते 15 रुपये किलो आहे, काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे, तूर 70 ते 80 रुपये किलो आहे, पापडीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे, वाटाणा लोकल वाटाणा असेल लोकल वाटाणा 45 ते 50 रुपये किलो आहे, बाहेरचा वाटाणा जो आहे तो 25 रुपये किलो आहे. याप्रमाणे फळभाज्यांचे भाव आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्यामध्ये मेथी असेल मेथी 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल कोथिंबीरसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल शापू 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. पालक असेल पालकसुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये ही स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.